निर्भया तर माहिती असेल तुम्हाला, चौकी बघत असाल तुम्ही रोज येता जाता, तिथे आम्ही काम करत असतो. लिहून द्यायची काही गरज नाही. मी निर्भया पथकाबद्दल माहिती देणार आहे. सायबर बद्दल नंतर माहिती दिली जाईल. आता सध्या निर्भया पथक हे कशासाठी चालू आहे हे तुम्हाला माहिती असेल. निर्भयाचा अर्थ काय आहे तर भयमुक्त, बरोबर आहे. न घाबरता न भीता, म्हणजे शब्दातच अर्थ आहे, बरोबर आहे. म्हणजेच निर्भया म्हणजे निर्भीडपणे तुम्ही वावरलं पाहिजे समाजामध्ये. हा, शब्दाचे पैसे मिळतात, बरोबर आहे ना. त्यांना मिळतात ना, त्यांचा इन्कम सोर्स आहे तो. ते फक्त तुमचं मनोरंजनासाठी हे केलं जातं आणि त्यातून तुम्ही काय घेता तर चुकीचं घेतलं जातं, बरोबर आहे. तुम्हाला काय मिळतात का पैसे याचे? तुम्ही जोरात गाडी चालवली, कुठंतरी ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला पैसे मिळतात का? कोणाची फेड काढली तर पैसे मिळतात का? नाही ना, बरोबर आहे ना. आता मुलींच्या घरी भाऊ असतील, बरोबर आहे. भाऊ आयडिया ओपन करतो त्यावेळेस आयटी ऍक्ट माहिती आहे तुम्हाला काय? हे जे क्रिमिनल जे सगळे साइड ओपन केलेले आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या अकाउंटवर जास्त वेळ बसणार आहात हे क्रिएट होतो गुगलला क्रिएट झाल्यानंतर तुमची सगळी डिटेल्स म्हणजे तुमची बर्थ डेट असती, कुठं काहीतरी थोडक्यात सगळ्या जे ग्रँटेड असते त्या तुम्ही भरता. पण काय काय विद्यार्थ्यांचं एज पूर्ण नसतं. त्यावेळेस विद्यार्थी काय करतात की 16 वर्षाचा आहे तो 95 सालाचा दाखवतो आणि 18 वर्ष कंप्लीट झाल्या म्हणून त्या गोष्टी ओपन करून घेतो आणि सोशल मीडियाचं एक अकाउंट क्रिएट करतो. तुम्ही इंस्टाग्रामवर किती वेळ टाइमपास केलेला आहे, तुम्ही त्यात काय बघितलंय. ज्यावेळेस अशा प्रकारचा तुमच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आयटी ऍक्ट 66-65 प्रमाणे तुमच्या एखाद्या मुलाचं फेक अकाउंट काढलं त्यावेळेस गुन्हा दाखल होतो. त्याची शिक्षा 2 वर्ष कारावास आहे. ते मला सगळं समजतं कोण आहे तर लगेच गुगल करून सांगितले असतील. काही विद्यार्थी असतात त्यांना ग्रुप करून लॉबी करून ट्रेंडिंग मध्ये राहायचं असतं. पण ट्रेंडिंग कधी दिवस राहतं ज्यावेळेस तुमच्याकडं सगळं काही गोष्टी घडत नाहीत आयुष्यात. ज्यावेळेस तुमच्या एखादा कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो त्यावेळेस तुम्हाला साधी नोकरी करायची म्हणजे पंपाव तर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट येतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट कोण तुमच्या बाबतीत असं काय काढावं तुम्हाला वाटत असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही तो चांगलेपणा तसाच ठेवा. पण नको असेल आपल्याला करिअर बरोबर व्हायचं नसेल ज्यावेळी बरोबर एखादा मुलगा असू द्या मुलगी असू द्या आपण कुठेतरी नोकरी लागणार आहे आणि त्यावेळी आपल्याला एक व्हेरिफिकेशन म्हणून काहीतरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली जाते. तर त्यावेळी तुम्हाला समजतं त्याला काय भानगड आहे की व्हेरिफिकेशन मध्ये आपल्याला काय अडचण येते. तुमच्यावर एखादा जरी गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशन मध्ये तिथं स्पष्ट सांगितलं जातं की ह्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे, याला कुठेही नोकरी दिली जाऊ शकत नाही. साधं पेट्रोल पंपावर कामाला जायचंय, MIDC मध्ये कुठल्याही कंपनीत कामाला जायचं म्हणजे तर आता राहील.